आयुष्याच्या संघर्षामध्ये थोडीशी हार पत्करल्यावरही नाउमेद होऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली जीवनयात्रा संपवणे हा पर्याय असू शकतो का? अशा वेळी आठवण होते ती कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची. त्यांच्या व्यासंगी लेखणीतून जन्माला आलेली अजरामर अशी कणा ही कविता. आयुष्यातील सर्वस्व हरवलेला या कवितेचा नायक नाउमेद न होता फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घ्यायचा निर्धार करतो. त्याला फक्त गरज होती ती पाठीवरती मायेचा हात ठेवून आधार देणाऱ्या व्यक्तीची. यासाठीच तो त्याच्या शिक्षकांकडे म्हणजेच कुसुमाग्रजांकडे आलाय. या दोघांमधील संभाषण म्हणजेच कणा ही कविता. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.